खरेदी करा स्टाईलमध्ये आणि शिवून घ्या बचतीमध्ये. नेरळमधील भिवंडी टेक्सटाईलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर्सचा महाउत्सव. जेंट्ससाठी प्रीमियम शर्टिंग, सुटिंग, फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स, जीन्स, पार्टीवेअर, ब्लेझर आणि लग्न सराईसाठी खास कलेक्शन आता किफायतशीर दरात. फक्त 1600, 2000 आणि 2500 मध्ये शर्ट आणि पॅन्ट शिवून मिळेल. प्रत्येक ड्रेसवर आकर्षक भेटवस्तू फ्री. उत्तम दर्जाचं कापड, आकर्षक डिझाईन, परफेक्ट फिटिंग, अनुभवी टेलरिंग सेवा. लग्न सराई, वाढदिवस, पार्टी, ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी शर्ट पॅन्टचे आकर्षक कलेक्शन आता तुमच्या बजेटमध्ये. भिवंडी टेक्सटाईल्स, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळंब रोड, लाईट हाऊस शेजारी, नेरळ. 9271448170. भिवंडी टेक्सटाईल. कमी खर्च, उत्तम पेहराव आणि परफेक्ट फिटिंगचा विश्वास. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. आजच भेट द्या. खोपोलीतील वरच्या खोपोली येथील ऐतिहासिक आणि पेशवेकालीन वीरेश्वर मंदिरातील चोरीने संपूर्ण परिसरात खळबळ उडून दिल्यानंतर खोपोली पोलिसांनी अवघ्या 48 तासात या चोरीचा छडा लावत 4 संशयितांना ताब्यात घेण्यात यश मिळवलंय. मंदिरातील पिंडीभोवती असलेले सुमारे 11 किलो वजनाचे चांदीचे आच्छादन चोरीला गेल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांसमोर चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते. चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या प्रकरणाच्या तपासासाठी खालापूर, खोपोली आणि रसायनी पोलिसांची पथके तयार करण्यात आली. पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. दरम्यान पोलिसांनी मंदिर परिसरातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. याच तपासात पोलिसांच्या हाती लागलेला एक सीसीटीव्ही कॅमेरा चोरट्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्वाचा दुवा ठरला. सीसीटीव्हीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करत पोलिसांनी आरोपीचा माग काढला. तपासाची सूत्रे पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि अहिल्यानगर पर्यंत पोहोचली. पोलिसांनी शिरूर येथून दोघांना तर अहिल्यानगर जिल्ह्यातून दोघांना अशा एकूण 4 जणांना ताब्यात घेतले. वीरेश्वर मंदिरातील चोरीनंतर अवघ्या 48 तासात पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्याने पोलिसांच्या तपासाचे कौतुक होत आहे. दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून चोरीस गेलेला चांदीचा मुद्देमाल लवकरच हस्तगत करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. पेशवेकालीन वीरेश्वर मंदिरातील चोरीमुळे खोपोली परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी सीसीटीव्हीच्या एका महत्वाच्या धाग्याच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत खोपोलीपासून पुणे आणि अहिल्यानगर पर्यंत आरोपींचा माग काढला आणि अवघ्या 48 तासात चौघांना ताब्यात घेतले. त्यामुळे या प्रकरणाचा मोठा उलगडा झालाय.